सोलापूरमध्ये काँग्रेसच्या वतीने सरकारच्या विरोधात आंदोलन आज करण्यात येते। खरं तर वोट चोर गद्दी छोड अशा पद्धतीचं हे स्वाक्षरी मोहीम जे आहे या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून सरकार विरोधात आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे। खरं तर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे या स्वतः या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत। सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये हे आंदोलन या ठिकाणी पार पडते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आता जमायला सुरुवात झालेली आहे। खरं तर आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती आता आंदोलनांना आता टप्प्याटप्प्याने धार येताना पाहायला मिळते। स्वतः खासदार प्रणिती शिंदे ज्या आहेत त्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळणार आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत। भाऊ, आज वोट चोर गद्दी छोड हे स्वाक्षरी मोहीम आपण घेत आहे, काय नक्की हे आंदोलन असणार आहे, कशा पद्धतीने आंदोलन? देशाचे नेते राहुलजी गांधी लढत आहेत। तुम्ही बघता की अनेक मतदारसंघामध्ये दलित लोकांचे मतं कट केलेले आहेत, अल्पसंख्याक मतं कट केले आहेत। जी विनर आहे काँग्रेसला विन होणार आहे असे मतं कट केलेले आहेत। आणि काय भागामध्ये आता माझं मी इथून लढवलो 11,000 मतं उत्तरचे ह्या ठिकाणी नोंदवले आहेत। हे मतं पलीकडेही आहेत जे डबल मतदान करायचं आणि निवडून यायचं वोट चोरीचा प्रकार आहे हा। त्यामुळं आता आमचे खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सह्याची मोहीम आहे। ह्या सह्याच्या मोहीमला आमचे जे निरीक्षक आहेत जे देशाच्या राज्य पातळीवर काम करतात DF संदीप हे ह्या ठिकाणी येणार आहेत। पुण्याचे आमचे जोशी म्हणून आमचे निरीक्षक आहेत मोहनदादा ते येणार आहेत। तर असे सगळे मिळून ह्या ठिकाणी आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना नेली ही घटनाच मुडीत काढायचा यांचा प्रयत्न चालू आहे। वोट चोर म्हणजे गरीबातल्या गरीब माणसाला एक वोट महत्त्वाचा आहे आणि श्रीमंत टाटा बिर्लाचं एक वोट महत्त्वाचा आहे। एक वोट म्हणजे महापालिका तुम्ही घालवू शकता, कुणाला आणू शकता। एक वोट म्हणजे राज्यातले सरकार कुणाचं आणू शकता आणि एक वोट म्हणजे देशात सत्ता आणू शकता। हेच जर तुम्ही चोराचं काम केलं तर संविधान संपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करते। आताचे जे राज्य कारभार आहे मग राज्यातले असेल किंवा केंद्रातले असेल हे सरळ सरळ वोट चोरून या ठिकाणी बसलेले आहेत। आगामी महापालिका निवडणुकासुद्धा आता जवळ आलेल्या आहेत। कालच प्रभाग रचना निश्चित झालेली आहे। कसं पाहता या प्रभाग रचनेकडे कालच्या, काय त्याच्यामध्ये कमी जास्त वाटतं? काल बऱ्याच ठिकाणी बदल केलेला आहे। शेवटी काय राज्यात सत्ता त्यांची आहे, देशात सत्ता त्यांची आहे, सगळे ह्या लोकांची दादागिरी आहे। त्यामुळं बघता की अल्पसंख्याक ज्या ज्या भागात होते ते कट करण्याचा यांचा प्रयत्न आहे। माझ्या देखील भागात अल्पसंख्याक वरचा भाग होतो तो कट केलेला आहे। तर जे काय रडीचे डाव खेळता येईल आणि निवडून येता येईल ते यांचं चालू आहे। पण जनता आता हुशार झालेलं आहे, लोकांना कळालेलं आहे की हे जे चाललेलं आहे ते कधी तर कधी हे ओपन होणारच आहे। आणि ज्याप्रमाणे राहुल गांधी लढत आहेत आता लोकांचा विश्वास बसू लागला आहे। कारण का बघा, लोकसभेला एवढा मोठा फॉर्म असताना विधानसभेला एवढं रिझल्ट खाली जायचं काय कारण नव्हतं। स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात 29,000 नवीन मतदार जोडले गेलेले आहेत। जो रेशो होता 15 वर्षाची नोंदणी मतनोंदणी आणि ह्या 3 महिन्याची मतनोंदणी एकत्र राहिलेले आहे, जे किती पटीने याने मतं नोंदवलेले आहेत भोगस याच्यावरून लक्षात येत आहे। आणि एकीकडे तुम्ही बघता की त्यांचेच मंत्री आहेत नितीन गडकरी, ते सांगतात की माझ्या मतदारसंघातले 70,000 मतं गायब आहेत, जे कट केलेले आहेत। जे पाडाचं कुणाला आणायचं कुणाला हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी गणित घाललेलं आहे। हे चुकीचं आहे। लोकशाहीसाठी हे घातक आहे। लोकशाही खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी हिंमत असेल तर बॅलेट पोर्टल ही महापालिका तुम्ही घेऊन दाखवा आणि मग घेऊन दाखवा तुम्ही। मी आव्हान करतो की भारतीय जनता पार्टीला खरंच निवडणूक समोर यायचं असेल तर बॅलेट पेपरवर तुम्ही इलेक्शन घेऊन दाखवा, तुम्हाला रिझल्ट कळेल। आपण पाहतोय हे होते काँग्रेसचे शहराध्यक्ष चैतन्य नरोटे आणि एकंदरीतच वोट चोरीच्या मुद्द्यावरती आता आज ही स्वाक्षरी मोहीम जी आहे ते या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।